हाय हॅलो नमस्कार, मी आर.जे. प्रसाद आजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो। खरं तर असं म्हटलं जातं की नवरात्री उत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो तर तो दांडियापासून। आणि आज धुळे शहरात नवरात्र 2025 मोठ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याच निमित्ताने आज आपण खास लोकांशी गप्पा मारतोय असं म्हणायला हरकत नाही। माझ्यासोबत आहेत ललित दादा माळी आणि प्रियंका माने मॅडम यांचा प्रचंड वेगळ्या पद्धतीने अनुभव आहे। मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतात ते। आणि ललित दादा माळी यांचं म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने समाजकारण, राजकारण आणि एकंदरीत संस्कृती आणि लोकांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व आहेत। आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत करतो। धन्यवाद। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल मुळात ह्या संकल्पनेबद्दल? मागील 2 वर्षापूर्वी मी नंदुरबारमध्ये असाच एक प्रोग्राम घेतला होता, नंदुरबार घुमर महोत्सव नावाने। त्यामध्ये 4000हून जास्त महिलांनी एक साथ घुमर सादर केलं होतं आणि महाराष्ट्रीयन लेझिम सादर केली होती आणि त्याचं वर्ल्ड बुक ऑफ लंडन मध्ये नाव गेलं होतं। या सगळं संकल्पना बघून दादांनी मला सांगितलं की आपण ही संकल्पना आपल्या धुळ्यात का नाही राबवावी। तर तोच संकल्प घेऊन आम्ही आलेलो आहोत धुळे गरबा महोत्सव नावाने, संस्कृती सुरक्षा महासंगम। क्या बात आहे। आणि नुकतंच मॅडमांनी उल्लेख केला की मॅडमांनी जेव्हा तुमच्याकडे आले किंवा एकंदरीत पूर्ण बघितलं तर मनोरंजन, संस्कृती या सगळ्यांशी संलग्न असे कामं देखील केलेले आहेत दादा। तर काय सांगणार, संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे? खरं तर ही जी संकल्पना आहे, नवरात्र आम्ही ह्यापूर्वीही करत होतो। त्यानंतर आम्ही नवरात्रामध्ये भागवत कथा खगेंद्र महाराजांची करायचो। नंतर मोठा गॅप गेला 5-7 वर्षाचा आणि आता पुन्हा आपण ह्या नवरात्र सुरू करण्याचा मूळ उद्देश असा होता की मागच्या वर्षी आम्ही निबंध स्पर्धा घेतली होती। त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय घेतले होते, पर्यावरणाचा, धुळ्याच्या नागरी समस्यांचा, रस्ते, गटार, पाणी, लाईट याच्यावर, तसंच गुंडगिरी, महिला सुरक्षा। पण प्रकर्षाने असं जाणवलं की ज्या काही विद्यार्थिनी होत्या आणि महिला होत्या त्यांनी महिला सुरक्षावरच भर दिला होता। तर कुठंतरी असं वाटलं की या सगळ्या एवढ्या महत्त्वाच्या समस्या असताना सुद्धा महिला सुरक्षा हा मुद्दा आपल्या भागातील महिलांना, शहरातील महिलांना भेडसावतोय। तर मग हा प्रकार मी सगळा ताईंना सांगितला। ताईंनी मग त्याच्यावर सांगितलं की आपण नवरात्र तर करायचीच आहे, पण आपण त्याच्यावर महिला कशा सक्षमीकरण होतील, त्यांची सुरक्षा स्वतः कशी करू शकू। प्रत्येक वेळी तर आपला भाऊ, वडील किंवा जवळ व्यक्ती राहणार नाही। बरोबर। इतके प्रकार घडतात इथं, चेन स्नॅकिंगचे, विद्यार्थिनींना छेड काढण्याचे, असे भरपूर प्रकार घडतात। मग त्यावर ताईंनी ही सगळी थीम तयार केलेली आहे। अच्छा मॅडम, जसं दादांनी आता उल्लेख केला की महिला सुरक्षा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आणि आपण कशा पद्धतीने नियोजन करतोय? जसं मी मागेच म्हटले तुम्हाला की आमची थीम जी आहे संस्कृती सुरक्षा महासंगम। जशी प्रत्येक महिला आपल्या संस्कृतीला जसं जोपासते, आपल्या संस्कृतीला जसं जोपासते, तसंच तिची सुरक्षा पण तिने स्वतःच केली पाहिजे, कोणावर अवलंबून नाही राहायला पाहिजे। जसं गरबा जी आहे, नवरात्र जी आहे, जरी गुजरातची असली तरी ती आपण इथं साजरी मोठ्या प्रमाणात करतो महाराष्ट्रामध्ये। त्याचप्रमाणे सुरक्षा ही काळाची गरज आहे आणि ह्या दोघांचा संगम जो आहे तो एक स्त्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि ह्याच हेतूने आम्ही दोघं संकल्पना एकत्र मिळून आम्ही हा ध्यास घेतलेला आहे की महिलाने तिला आत्मविश्वासाने ती संस्कृती पण जोपासली पाहिजे तिची आणि तेवढंच तिचं संरक्षण पण झालं पाहिजे। हाच आमचा ध्यास आहे याच्या मागचा। नक्कीच। आणि पुढच्या प्रश्नाकडे जातोय की या सगळ्या महोत्सवामध्ये आधी आपण प्रशिक्षण देखील देणार आहोत, तर ते कशा पद्धतीने देणार? 5 दिवसाचं आपलं प्रशिक्षण राहणार आहे 17 ते 21 तारखेपर्यंत। त्यामध्ये आपण 2 विषयांवरती करणार आहेत। संस्कृती याच्या अंडर येतं आपलं की आपण गरबा जे आहे नवीन ट्रेंडनुसार जे आहे, जसं गुजरातमध्ये, पुणे, मुंबई सारख्या सिटीजमध्ये जसं ज्या पद्धतीने खेळल्या जातं त्या पद्धतीचं इथं आपण प्रशिक्षण देणार आहोत। आणि दुसरं जे आहे सेल्फ डिफेन्सचं, स्वरक्षणाचं, ते शिकवण्यासाठी, ते प्रशिक्षण देण्यासाठी आपण स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे माजी कोच आहे ती स्वतः इथं येणार आहेत आणि ते इथं प्रशिक्षण देणार आहेत। असं पूर्ण 5 दिवसाचं प्रशिक्षण राहणार। खरं तर दादा आत्ता मॅडमांनी उल्लेख केला की सेल्फ डिफेन्स हे खऱ्या अर्थाने महिलांना सुरक्षा देण्याचं काम करतात आणि स्वतः प्रत्येक महिलेने शिकलं पाहिजे। आणि याबद्दल तुम्ही काय सांगणार? आणि एकंदरीत धुळे शहराची परिस्थिती बघितली तर त्यांना कशा पद्धतीने सामोरे जावं लागेल आणि त्यासाठी आपण काय काम करताय? खरं तर आपण जे पूर्वी नवरात्र ह्या ठिकाणी व्हायची
बरोबर. ती खूप मोठ्या स्वरूपात व्हायची. पण ती 5-7 वर्ष सलग नवरात्र केल्यानंतर एक लक्षात आलं होतं की दरवर्षी महिला एकच स्टेपमध्ये गरबा खेळतात. अच्छा. एकच स्टेपमध्ये त्या 4 टिपरी, 8 टिपरी, 12 टिपरी, तेच म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्या काही पुढे गेलेल्या नाही. मग ताईंना असं सांगितलं की जो प्रशिक्षक आहे आपण त्यांना बोलवून ह्या ज्या काही रील्स येतात मोबाईलवर, इन्स्टावर, की त्या वेगवेगळ्या स्टेपमध्ये गरबा खेळतात, तर आपल्याला तसं कोणीतरी शिकवणारं पाहिजे. आणि संपूर्ण महिलांचाच प्रोग्राम असल्यामुळे तर कोण काय म्हणेल, प्रत्येकाला महिलांना कसं की कोण काय म्हणेल, मग आपण कशाला खेळायचं. तर ते शिकवण्यासाठी पहिले आपण 5 दिवस कार्यशाळा घेऊ. मग त्या संस्कृती याच्यावर आपल्याला प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. मग ताईंनी ते राजस्थान कोट्याहून जे कोरिओग्राफर आहे, बॉलिवूड कोरिओग्राफर, त्यांना बोलवलं. आणि आता 17 तारखेपासून केशरानंदला सायंकाळी 4 ते 6 एक बॅच होणार आहे. अजून एक बॅच वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे ती प्रोग्राममध्ये नव्हती, पण ज्या महिलांचा बरंच जे जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांचा मला फोन आला की आम्ही 6 पर्यंत घरी पोचतो, तर मग आमच्यासाठी तुम्ही 6:30 ते 8:30 बॅच घ्या. तर त्याच्यावर आमची चर्चा चालू आहे अजून. पण 1-2 दिवसामध्ये ते सुद्धा आम्ही अजून एक बॅच आम्ही त्याच ठिकाणी घेण्याचा हे करणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि दादा पुढच्या प्रश्नाकडे जातोय की आधीपासूनच तुम्हाला समाजाची नाळ आधीपासूनच जोडली गेलेली असं म्हणायला हरकत नाही, तर ही सुरुवात कशी झाली दादा? खरं तर आमचे आजोबा कैलासवासी दादासाहेब लोटन गुप्तजी माळी हे धुळे नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. 1961 पासून महानगरपालिकेत आमच्या घराचं प्रतिनिधित्व थोडं ठराविक काळ वगळला तर ते चालतच आलेलं आहे. आजोबांनंतर वडिलांनंतर आता आम्ही सगळं त्या न्याय हक्कासाठी लढतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि हे सर्व सामाजिक उपक्रम, गणपती असतील, 15 ऑगस्टला आम्ही 12 वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो, ते 500+ त्या ठिकाणी राहते. शिवाजी महाराजांची जयंती देवपूरमध्ये आपणच सुरुवात केली होती. त्याच्यानंतर एक वेगळा छंद आहे सर इकडे की 11 ते 12 वर्षापासून आम्ही वृक्षारोपण करतोय. मागच्याच वर्षी आम्ही ग्रीन धुळे वृक्ष टीम म्हणून पूर्ण शहरभर सगळे पर्यावरण प्रेमी एकत्र करून धुळ्यामध्ये 6,500 वृक्षांची लागवड केली. तसंच सीड बॉल बनवून वेगवेगळ्या ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांवर टाकून त्यांचं सीड बॉलचं पण मोठ्या प्रमाणावर आम्ही कार्यक्रम करतो. हे सगळे सामाजिक काम करत असताना आपली संस्कृती ही जोपासली गेली पाहिजे. आत्ताच आम्ही गणपतीमध्ये खाटूश्याम बाबा मंदिर दर्शन हा एक प्रोजेक्ट तयार केला होता. देवपुरात पहिल्यांवेळेस काहीतरी डेकोरेशन झालं म्हणून बऱ्याच महिलांनी आणि लहान मुलांनी खूप त्याच्यामध्ये सहभाग घेतला. वेगवेगळे कार्यक्रम झाले. खूप आनंदाचं वातावरण असतानाच सांगितलं की आपण यावर्षी नवरात्र करायला हवी. की 300-400 महिला ज्या काही 3-4 कॉलनींच्या येऊन गणपतीमध्ये सगळं एकत्र आलो. तर आता आजूबाजूच्या पण कॉलनी भरपूर येत आहेत आणि की असं वाटतंय की या ठिकाणी 5,000+ महिला राहतीलच. खरं तर मॅडम आता दादा त्यांनी उल्लेख केला की या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन सगळ्या विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे. पण मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय की जागतिक रेकॉर्ड असं म्हटल्यावर कशा पद्धतीने नियोजन असेल आणि कुठल्या कुठल्या माध्यमातून आपल्याला पोहोचायचं आहे लोकांपर्यंत? बरोबर, जसं दादांनी सांगितलं आम्ही 5 दिवसाची कार्यशाळा घेतो आहे 17 ते 21 दुपारी 4 ते 6 ह्या काळामध्ये. तर त्यामध्ये 2 विषयांवरती आम्ही करणार आहे, गरबा आणि आपलं स्वरक्षण ह्या गोष्टी असणार आहे. कार्यशाळेमध्ये जेही आपल्याला सादरीकरण करायचं आहे रेकॉर्डसाठी ते सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जाणार आहेत. आणि जसं नवीन नवीन स्टेपनुसार आम्ही गरबाचं शिकवणार आहोत तसंच आम्ही स्वरक्षणामध्ये पण नवीन थीम जॉईन केलेली आहे, नवदुर्गा. म्हणजे 9 कुठल्या अशा स्टेप्स पाहिजे सेल्फ डिफेन्स, जसं चेनचं स्नॅचिंग झालं किंवा लेडीजच्या पर्स ओढतात किंवा कोणी साईडने टच करून जातं, अशी 9 वेगवेगळ्या ज्या आत्ता सध्याच्या काळाची गरज आहे आणि प्रत्येक स्त्री आणि मुलगी कुठं ना कुठं जाऊन ती फेस करते, अशा 9 ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर 9 वेगवेगळ्या आम्ही कृती आणि ॲक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत. तर तसं 5 दिवसात होईल. आणि जे आमचं 22 ते 30 तारखेपर्यंत जो नवरात्री पर्व असणार आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या थीमनुसार करणार आहोत. लाईव्ह बँड असणार आहे, जसं पुणे मुंबई सारख्या सिटीजमध्ये असं वाटेल की
GTP स्टॉपने तर आपण गुजरातमध्ये आलेलो अच्छा, आहोत, अच्छा. असा एक वेळेस भास होईल सगळ्यांना. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. लाईव्ह बँड असणार आहे, ऑर्केस्ट्रा असणार आहे, विविध सेलिब्रिटी सिंगर्स येणार आहे. आणि शेवटचा 30 जो आहे, आपली जी 9वी माळ म्हटलं जातं, तो सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. जे आपण वर्कशॉपमध्ये ज्या लेडीज शिकलेल्या आहेत, महिला सगळं शिकलेल्या आहेत, ती सगळ्या गोष्टी सादर करणार आहेत 30 तारखेला. त्यामध्ये आपण 35 मिनिटाचा आपण एक ट्रॅक प्ले करणार आहे. त्याच्यामध्ये 25 मिनिटं हा गरबा असणार आहे आणि शेवटचे 10 मिनिटं हे सेल्फ डिफेन्सची ॲक्टिव्हिटी करणार आहे. तो असा पूर्ण 35 मिनिटाचा तो ट्रॅक असणार आहे. आणि आपल्या सेलिब्रिटीची तो उपस्थिती असणारच आहे आणि इतर मान्यवरांसोबत समोर पण ती उपस्थिती राहणार आहे. आणि हे सगळं बघितल्यावरती हजारो महिला जेव्हा ते सगळं एकसाथ करतील, हे बघून तो एक विश्व रेकॉर्ड होणार आहे की महिलांनी सगळ्या गोष्टी एक कंटिन्यूस केल्या, सारख्या केल्या, आणि मग तो एक रेकॉर्डमध्ये तो कन्वर्ट होणार आहे. खरं तर वर्ल्ड रेकॉर्ड असं म्हटल्यावर प्रत्येकांचे भुवया उंचावतात असं म्हणायला हरकत नाही. तर मॅडम, याबद्दल काय सांगणार तुम्ही? जसं बघा, प्रत्येक जसं पुरुष असतो त्यांना कुठलं तरी एक माध्यम असतं, एक प्लॅटफॉर्म निर्माण असतं. बरोबर. पण गृहिणी ज्या असतात ते नेहमी संकोच करतात 4 लोकांसमोर जाण्यासाठी. जरी त्यांच्यामध्ये ते कौशल्य असलं तरी ते बोलू पावत नाही, 4 लोकांसमोर जात नाही. तर आम्ही याची संकल्पना अशी की हा महिलांसाठी प्रोग्राम असल्यामुळे एकत्र जेव्हा महिला येतात इथं, तर त्यांना कोणी जज करणारं नसतं, कोणी संकोच नसतो की कोण काय म्हणेल. या महिलांचाच प्रोग्राम असल्यामुळं आणि महिला एकत्र येऊन सुद्धा एक जागतिक लेवलला रेकॉर्ड बनवू शकतात, हा आपला हेतू आहे याच्यातनं. कारण की आपण नेहमी बऱ्याचशा गोष्टी रेकॉर्ड्सबद्दल ऐकतो की ह्याने रेकॉर्ड केला, पण आपल्याला असं वाटतं की आपण काय करावं नवीन, एक एक महिला एकत्र येऊन आपण काय करावं. तसंच आम्ही नंदुरबारमध्ये पण त्याच पद्धतीने केलं होतं आणि धुळ्यात पण तेच आहे की आपला सुद्धा सहभाग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असणार आहे, प्रत्येक पार्टिसिपंटचा सहभाग असणार आहे. आणि आम्ही प्रत्येक जे सहभागी असणार आहे त्यांना आम्ही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही होतात याचं आम्ही सर्टिफिकेट सुद्धा त्यांना देणार आहोत. अच्छा असं अच्छा, आहे. क्या बात आहे. आणि दादा, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलंय, तर तयारी कशी सुरू आहे त्याबद्दल काय सांगणार? तयारी म्हणजे धुळे शहरात तर नाहीच, पण 2-3 जिल्ह्यांमध्ये ज्या टॉपच्या नवरात्र राहतील त्या नवरात्रांमध्ये आपलं नाव राहील अशा पद्धतीचं आम्ही तयारी केलेली आहे. म्हणजे जसं काही आता हँगिंग DJ हे फक्त मुंबई पुण्याला लावले जातात. बरोबर. जळगावला जे आमदार साहेब आहेत ते त्या ठिकाणी नवरात्र करतात, त्या ठिकाणी राहते. ते जास्ती कॉस्टली असल्यामुळे तिथं सहसा कोणी आपल्या धुळ्यात लावत नाही. तसंच ट्रस, लाईट शो, LED, शार्पीज, असा सगळा त्या रॅमचे स्टेज, असे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचं आपण म्हणजे जे आयोजन करतोय ते खूप मोठ्या लेवलला करतोय. सेलिब्रिटीला आपण शेवटच्या दिवशी बोलवतोय आणि त्या वर्ल्ड रेकॉर्ड जे होणार आहे त्या सगळ्या महिलांना आपण एक सर्टिफिकेट देणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड सहभागी झाल्याबद्दलचं. बरोबर. तर ही सर्व कसरत करत असताना खूप अडचणी येत राहतात, पण त्यावर आपल्याला सगळ्यांना मात करायची वेळ खूप कमी होता आमच्याकडे. आम्ही जेव्हा तो निर्णय घेतला नवरात्र करण्याचा, पण ठीक आहे, आता आम्ही एक बरोबर डेंजर झोनमधनं निघून गेलोय. आता जी काही शेवटच्या टप्प्यामधली तयारी आहे बरोबर ती आता चालू आहे. खरं तर दादा, असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने या संपूर्ण नियोजनामध्ये भाऊ माझा पाठीराखा म्हणजे हरीश दादांचा पण प्रचंड तुम्हाला साथ आहे. तर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? तसं हरीशदादांनी खरी सुरुवात त्यांनीच सांगितली की यावेळेस नवरात्र करण्याचं सगळं महिला सांगतायत, आपण सगळे मिळून नवरात्र करू. सगळे जे काही मित्रपरिवार आहे हरीशदादांचा, आपला सगळा जे काही आमचे नातेवाईक मंडळी आहे, सगळे आमचे भाऊ, आम्ही 15 भाऊ आहेत एकूण. म्हणजे आमचे आते भाऊ 10 आणि आम्ही स्वतः 5. सगळ्या जणांनी एक छोटीशी मीटिंग घेऊन ठरवलं की आपल्याला आता नवरात्र करायची आहे आणि ती पण टॉप करायची आहे. तर मग तो सगळा निर्णय झाल्यानंतर मी ताईला सांगितलं की ताई, आपल्याला आता असं असं करायचं आहे. मग ताईनी सगळं आपल्याला एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅननुसार आता सगळ्या गोष्टी चालू आहेत. क्या बात आहे. खरं तर मॅडम, मी तुमच्याकडे येईल. एवढ्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आणि याआधी तुम्ही बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत, जसं की तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही महोत्सवाचं आयोजन करत असतात, तर त्याबद्दल काय सांगणार आणि ती सुरुवात कशी झाली? ओके,
मी मुळात माझं जे प्रोफेशन आहे, मी मोटिवेशनल ट्रेनर आहे. अच्छा. माझे वडील जे होते ते सुद्धा मोटिवेशनल ट्रेनर होते आणि त्यांचाच जो वारसा आहे तो मी पुढे नेते आहे. बरोबर. जसं मी नंदुरबार घुमर महोत्सवचा उल्लेख केला होता, तो मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थीच केला होता. अच्छा. आणि मी माझं ऑल ओव्हर इंडिया माझे प्रोग्राम्स असतात आणि मला नवीन नवीन उपक्रम करण्यासाठी आणि महिलांसाठी आपण स्वतः काही करून रेकॉर्ड बनवण्यापेक्षा एकत्र महिला येऊन काय नवीन सिद्ध करू शकतो आपण आणि याच्याने महिलांची ताकद दाखवू शकतो. कधी कधी असं म्हणतात ना, गौरींचं विसर्जन झालेलं आहे, आता नवदुर्गा येत आहेत, बरोबर. म्हणून कधी कधी महिलांमध्ये जशी एक संस्कृती असते तशी सुरक्षा पण करावी लागते. जसं महिलांमध्ये एक गौरी असते, लक्ष्मी असते, त्याच्यासोबत तिच्यामध्ये एक दुर्गा सुद्धा असते. हो. तर हे दोघं दाखवण्याची फार गरज आहे आणि महिलेला सांगायची गरज आहे, त्यांना जागं करण्याची गरज आहे. बरोबर. तू लक्ष्मी नाही, तू दुर्गा सुद्धा आहे. बरोबर. सो हाच ध्यास आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. जे आमचं टॅग आहे, मेन थीम आहे संस्कृती सुरक्षा महासंगम. याच्या मुळात आमचा जो हेतू तोच आहे. जसं संस्कृती आपल्या मुळाशी जोडून ठेवते, तसं आपल्याला जी सुरक्षा आहे, स्वरक्षण जे आहे ते आपल्याला आत्मनिर्भर बनवते आणि हाच परिपूर्ण जो आहे ते एक महिलेला सक्षमीकरण जे आहे किंवा सक्षम बनवते. तो हाच ध्यास जो आहे वेगवेगळ्या उपक्रमाने, जसा नंदुरबार घुमर महोत्सव झाला, आता धुळे गरबा महोत्सव झाला, असं एक एक करून नवीन नवीन आम्ही उपक्रम जे आहे ते करतो. क्या बात. आणि नुकताच तुम्ही उल्लेख केला की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यरत आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वेगवेगळे सेशन्स घेतले असतील. तर मुळात एखाद्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत असतात, बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर त्या संकटांना सामोरे कसं जायचं आणि मुळात खास करून महिलांबद्दल. बऱ्याच वेळेस पुरुष मंडळी जे असतात कधी कधी एक्सप्रेस करतात, ते भावना दाखवतात, पण महिला अशी म्हणतो आपण नेहमी म्हणतो की महिलांमध्ये सहनशक्ती खूप आहे, हो. पण त्या सहनशक्तीचा फायदा किती घ्यावा. बरोबर. ती पण एक माणूस आहे, तिला सुद्धा एक जाणीव आहे, तिला सुद्धा भावना आहे. जर त्या एक्सप्रेस झाल्या नाहीत, जर त्या व्यक्त केल्या नाहीत, तर ती सुद्धा मध्ये जी आहे ती कुठंतरी एक लो फील करते, ती बरोबर. कमी लेखते स्वतःला. सो महिलांना हे सांगणं गरजेचं आहे की तू सुद्धा काही करू शकते, हो. तुला सुद्धा बाहेर, फक्त प्रत्येकाला व्यक्त होण्याची गरज आहे, स्किल्स बाहेर पडण्याची गरज आहे. फक्त एज्युकेशन घेऊन काहीच नाही होत. हो. आज छोट्या जी न शिकलेले आहेत ते सुद्धा पुढे गेलेले आहेत. डिग्री महत्त्वाची नाही आहे, बरोबर. तुमच्यामधलं जे कौशल्य आहे, स्किल आहे, ती बाहेर दाखवणं गरजेचं आहे. आणि हे जे आपण हे जे उपक्रम करतो, हे जे प्रोजेक्ट्स करतो, बरोबर. हा एक माध्यम आहे की अच्छा. एकत्र येऊन तुमचे स्किल सादर करणे आणि लोकांसमोर जाणे की आमच्या सुद्धा ही शक्ती आहे. हा आमचा हेतू. बरोबर बरोबर. आणि बरेच वेळेस प्रश्न पडतो की मध्यमवर्गीय कुटुंब सांगतात की एखाद्या मुलीला, घरातल्या महिलेला की 7च्या आत घरात आलं पाहिजे. तर यावर तुमचं मत काय की मुळात कशा पद्धतीने वावर झाला पाहिजे महिलांचा? बरोबर आहे. कधी कसं होतं, आपण नेहमी सुरक्षा आली तर आपण म्हणतो की पुरुषांना किंवा आपण नेहमी समाजाला दोष देतो. हो. पण मला असं वाटतं की नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. जर प्रत्येकाने आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टीचं केलं ना, तर बरोबर जे नेशन आहे किंवा जे बरोबर, देश बरोबर. आहे किंवा हे जग आहे ते कुठंतरी सुधारायला प्रयत्न करेल. आपण नेहमी दुसऱ्यांवरती बोट ठेवतो. बरोबर. सो आपल्यापासून का नाही सुरक्षा आपण स्वतः करावी. जर 7च्या आत आपण घरात म्हणतो तर आपण तेवढं कॉन्फिडेंटली का नाही, कारण की आपण म्हटलं जातं की स्त्रीची नजरच काफी असते. मग बरोबर. का ती झुकूनच बाहेर पडते, का ती झुकूनच घरात येते. बरोबर. तर तो आत्मविश्वास निर्माण करणं पण गरजेचं आहे ना. तो आत्मविश्वास आला ना, जेव्हा त्या पालकांमध्ये आत्मविश्वास आला की माझी मुलगी जशी शिक्षणाला बाहेर पडते, 4 लोकांना बाहेर पडते, ती निर्भीड काय म्हणतो आपण, भीती जी बरोबर, असते बरोबर. पालकांमध्ये की मुलगी बाहेर गेल्यावर तिच्यासोबत काय होऊ शकतं. हो. पण तिने जेवढं आत्मविश्वासाने जर व्यक्त केलं की मी जसं एज्युकेशन घेते, शिक्षण घेते, तसंच मी लोकांना सुद्धा सामोरं जाऊ शकतं, हा जर आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला तर हे संपूर्ण जी आपली संकल्पना आहे आणि जो चालत आलेला आहे 7च्या आत घरात, हे बंद होईल. नक्कीच नक्कीच. आणि दादा, या संपूर्ण प्रवासामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तर वहिनींचा कसा हात आहे या सगळ्या संपूर्ण उपक्रमामध्ये? कसं आहे, जसं आपण चर्चा करतो घरात, तसं तिने सांगितलं की बऱ्याचशा महिलांना एक प्लॅटफॉर्म भेटत नाही. ज्या नवरात्र होतात तिथं पुरुष आणि स्त्री असल्यामुळे बाकीच्या महिला जात नाही, बाकीच्या घरून पाठवलं जात नाही. बरोबर. मग ह्या सर्व ज्या गृहिणी आहेत, आपल्या भागात जास्तीत करून गृहिणी आहेत, तर त्या गृहिणींना आपण फक्त नवरात्र महिलांसाठीच ठेवायची बुवा, अच्छा. असं तिने माझ्या डोक्यात बरोबर, बरोबर. एक संकल्पना दिली. आणि मग तिथून हा सगळा प्रवास म्हणजे हळूहळू एकंदरीत हळूहळू महोत्सवाचं सरळ आयोजन फक्त महिलांसाठीच आहे. महिलांसाठीच आहे. आणि
त्याच्यानंतर ठरलं की आपण आता फक्त महिलांसाठीच करायचं, म्हणजे जेणेकरून बाकीच्या गोष्टी ज्या महिलांना येता येत नाही, प्लॅटफॉर्म भेटत नाही, त्या महिला सगळ्या ह्या ठिकाणी येऊ शकतील आणि आपलं जे काही वर्ष त्या एका याच्यात संकुचित याच्यात ज्या आहेत त्या थोड्या मोकळ्या होतील, त्यांच्या भावना व्यक्त करता येतील त्यांना. अच्छा अच्छा, नक्कीच. आणि जाता जाता संपूर्ण धुळे शहराच्या लोकांना काय आव्हान करायला लागलं? मी सर्वांना आव्हान करेल की 17 ते 21 ह्या प्रशिक्षण काळामध्ये, कार्यशाळामध्ये तुम्ही केशरानंद या मंगल कार्यालय नागावबारी चौफुलीला 4 ते 6 सायंकाळी सर्वच महिलांनी ह्या ठिकाणी यावे. आणि नंतर 22 ते 30 हा जो काही GTP स्टॉप महर्षी व्यासनगरला नवरात्राचा जो काही प्रोग्राम होणार आहे, यासाठीही सर्वांनी यावे. याच्यामध्ये सगळं विशेष होणार आहे. जसं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थीमवर आपल्याला काम करायचं आहे, की एक दिवशी त्या नथ घालून येतील, एक दिवशी त्या फेटा घालून येतील, एक दिवशी पूर्ण ड्रेसमध्ये विशिष्ट कलरच्या ड्रेस किंवा साडीमध्ये राहतील. असे सगळे विशेष प्रोग्राम होणार आहेत. 5व्या दिवसापासून सेलिब्रिटी सिंगर येणार आहेत. त्याच्यानंतर या सर्व गोष्टी असताना शेवटच्या दिवशी सेलिब्रिटीच्या हस्ते आपल्याला सगळा हा जो काही वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे, आपल्याला जागतिक लेवलला आपल्या धुळे शहराचं नाव घेऊन जायचं आहे. याच्यासाठी सर्व महिलांचा सहभाग ह्या कार्यक्रमामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी सर्व धुळेकर माझ्या माता भगिनींना विनंती करून सांगतो की तुम्ही हे जे दोघी प्रोग्राम आहे, एक वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, त्या प्रशिक्षणालाही तुम्ही सर्वजण हजर राहा. आणि तसंच नवरात्राच्या ह्या 9 दिवसात जे 9 रंग सगळे उधळले जाणार आहेत, त्यामध्येही तुम्ही सहभागी घ्या. जो ऐतिहासिक क्षण या ठिकाणी होणार आहे, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबरपर्यंत जो सेवा पंधरवाडा आहे, त्यामध्ये हा आपला शेवटच्या दिवसाचा प्रोग्राम घेतला गेलेला आहे. शहराचे आमदार माननीय अनुप भैया अग्रवाल, तसेच शहर जिल्हाध्यक्ष आमचे गजेंद्र शेठ आंपळकर, माजी आमदार बाबासाहेब कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आदेशाने हे सर्व आम्ही नियोजन आयोजन करतो आहोत. तर मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त होणारा या वर्ल्ड रेकॉर्डला जागतिक लेवलला घेऊन जाण्यासाठी पूर्ण मीडिया, पूर्ण धुळे शहरातल्या सगळं माता भगिनी सर्व धुळ्यात सज्ज आहेत आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा, हीच आमची सर्व धुळेकरांना विनंती आहे. नक्कीच. आणि मॅडम तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेल, हा फक्त आमचा महोत्सव नाही, तर पूर्ण धुळेकराचा महोत्सव आहे आणि आपल्याला धुळ्याचं नाव पण एक जागतिक लेवलला घेऊन जायचं आहे. नक्कीच. मनापासून धन्यवाद, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आलात. मनापासून धन्यवाद.